आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी करून दाखवते। साबुदाण्याची खिचडी सगळ्यांना येते, परंतु मी आज जराशी वेगळी करणार आहे। थोडंसं मी तेल घालत आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालत आहे। ज्यांना तूप आवडत नाही त्यांनी नुसतं तेलात सुद्धा ही करू शकता आणि ज्यांना तूप आवडतं ते नुसतं तुपात सुद्धा ही खिचडी करू शकतात। अर्धा चमचा जिरं घालत आहे। जिरं तडतडून द्यायचं आहे। खिचडीमधलं जिरं चांगलं भाजायचं आहे, म्हणजे जाळायचं नाहीये पण कच्चं नाही ठेवायचं। कच्चं ठेवलं की मग ते बरोबर लागत नाही। आता याच्यामध्ये मी बटाटा घालत आहे। एक मी मीडियम साईजचा बटाटा घेतला होता तो घालत आहे। आता हा आपण फ्राय करून घ्यायचा आहे। याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि शिजून द्यायचं आहे। जर तुमच्याकडे रताळं असेल कच्चं तर ते सुद्धा बटाट्यासारखं कापून तुम्ही बटाटा आणि रताळं एकत्र शिजवू शकता, किंवा दोन्ही नको असेल तर कोणतंही एक रताळं किंवा बटाटा घेऊन तुम्ही असे काप टाकून शिजवू शकता। आता हे आपण स्लो गॅसवर शिजून द्यायचं आहे। आता बटाटा आपला शिजत आला आहे, तर मी याच्यामध्ये मी गाजर कापून घेतला आहे छोटं, ते सुद्धा टाकत आहे। त्याच्याबरोबर थोडंसं गाजर पण आपण फ्राय करून घ्यायचं आहे। गाजर थोडंसं कच्चं राहिलं तरी काही फरक पडत नाही, परंतु बटाटा पूर्ण शिजून घ्यायचा आहे। आणि जर तुम्ही रताळं टाकलं असेल तर ते सुद्धा कडक असतं, तर ते सुद्धा शिजून द्यायचं आहे। परत मी झाकण लावून स्लो गॅसवर हे शिजून देत आहे। हे बघा आपला बटाटा शिजला आहे। आता याच्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या त्या घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट करा। फ्राय करून घ्यायचे आहेत मिरच्या जरा। आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालत आहे। 3-4 मी बदाम घेतले, 3-4 मी काजू घेतलेत, त्याचे तुकडे केलेत। ही मी जरा वेगळी खिचडी करत आहे म्हणून मी ड्रायफ्रूट घातला आहे। याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट मी घालत आहे, जवळजवळ 2-3 टेबलस्पून। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। खिचडीसाठी जेव्हा शेंगदाण्याचा कूट कराल तर तो असा जाडसर पाहिजे। कसा जाडसर आहे, असा जाडसर कूट असेल ना तर खिचडी खूप छान लागते। आता ही सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे। हे जे शेंगदाणे आहेत ते कच्चे आहेत, कारण भाजलेल्या शेंगदाण्यापेक्षा कच्चे शेंगदाणे टाकून जर असं आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये चांगले रोस्ट केले ना, ती खिचडी खूप छान लागते किंवा भाजी पण खूप छान लागते। म्हणून मी नेहमी कच्चे शेंगदाणे हे वाटून ठेवते, ग्राइंड करून ठेवते आणि तेलामध्ये असे फ्राय करून घेते। शेंगदाणे चांगले फ्राय करायचे, जाळायचं नाही, नाहीतर ते कच्चे कच्चे चांगले लागणार नाही। आणि हलवत राहायचंय, नाहीतर शेंगदाणे लगेच जळतात। जर तुमच्याकडे बदाम नसतील तर तुम्ही काय करा, शेंगदाण्याचा कूट पण घाला आणि थोडेसे अख्खे शेंगदाणे आहेत ना ते तळून घ्या आधी, आणि मग ते वरून खिचडी झाल्यावर घाला, म्हणजे छान लागतात ते सुद्धा। हे आता आपले शेंगदाणे चांगले रोस्ट झालेले आहेत। आता ह्यामध्ये मी 1 कप साबुदाणा भिजवलेला तो घालत आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आम्ही उपासाला कोथिंबीर खात नाही, काही लोक कोथिंबीर टाकून खातात, तर त्यांना आवडत असेल तर त्यांनी वरून कोथिंबीर घालावी। आता ह्याच्यामध्ये मी चवीला थोडीशी साखर घालते, अर्धा चमचा साखर घातली आहे। चवीप्रमाणे काळं मीठ घालायचं आहे। मला सफेद मीठ घालायचंय, सफेद पण घालू शकता किंवा दोन्ही घालू शकता, आवडीप्रमाणे। मी ते 1 चमचा लिंबू रस घालत आहे। आता हे मिक्स करायचं आहे, म्हणजे आपली अशी गोड, आंबट आणि तिखट अशी खिचडी तयार होईल। ही मी खिचडी पूर्ण स्लो गॅसवरच करत आहे। आता ह्यामध्ये मी मनुके घालत आहे। मनुके मी तेलामध्ये, मला तळलेले आवडत नाही। तुम्हाला जर तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळलेले आवडत असेल तर तुम्ही तसे घाला, पण मला हे असेच आवडतात म्हणून मी हे वरून घालत आहे। कारण मनुके खाताना जो गोडपणा येतो ह्याच्यामध्ये खिचडीमध्ये, खूपच छान लागतो। आणि हे परतलं 1 मिनिटं। आता थोडंसं झाकण ठेवणार आहे मी याच्यावर आणि 1 मिनिटं स्लो गॅसवर वाफून देणार आहे, म्हणजे शिजून देणार आहे स्लो गॅसवर। हे अर्धा मिनिटं वाफून घेतलंय मी झाकण लावून।
आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद करून 2-4 मिनिटं फक्त वाफवून घेणार आहे मी. खिचडी बरोबर दही मी घेत आहे खायला. तर त्याच्यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ घालत आहे. तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ सुद्धा घालू शकता. आणि आंबट जर दही असेल तर तुम्ही जास्त पिठी साखर घाला. साधा पण असेल पिठी साखर, साधी साखर असेल तीही चालेल. माझ्याकडे आहे पिठी साखर म्हणून मी याच्यात पिठी साखर घालत आहे. तर हे मी मिक्स करून घेत आहे. खिचडी अशीच खायला छान लागते. त्याच्याबरोबर काही गरज नाही आहे दही वगैरे, ताक वगैरे. माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलेलं आहे. ही बघा आपली खिचडी तयार झाली आहे आणि मी प्लेटमध्ये काढली आहे. दिसायला ती कलरफुल आणि खूप सुंदर दिसते आणि तेवढीच ती चवीला सुद्धा खूप छान झालेली आहे. कधी कधी साबुदाणे आणायला लक्षात राहत नाही आणि मग आपण थोडेसे साबुदाणे जर घरात असतील तर ते सुद्धा भिजवून तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही खिचडी करून खाऊ शकता.